भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतलेली अशी चर्चा आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बघा, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये आणि सगळं घेराव घातला होता। हे सगळं प्रकरण धसास लावलं होतं सुरेश धस यांनी आणि आता मुंडे धस संघर्षात नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड विरोधात आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं होतं। या संपूर्ण प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळापासून ते अगदी रस्त्यापर्यंतची लढाई लढलेली आहे आणि आता एक नवा ट्विस्ट दिसतो, ते म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले ते धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलेला आहे। खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता ही भेट अशी अचानक झाली का कुठल्या कारणानिमित्तानं झालेली आहे याविषयी आता चर्चा सुरू आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात मुंडे आणि धस भेटले। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। तिघही 4-4.5 तास आम्ही एकत्र होतो असं स्पष्ट बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। मात्र सुरेश धस यांनी ही गोष्ट नाकारलेली आहे। मी मुंडेंच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तिथं बावनकुळे नव्हते, बावनकुळेंची माझी भेट झाली नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। त्यांनी बावनकुळेंचं म्हणणं अगदी स्पष्टपणे सुरेश धस यांनी खोडून काढलेलं आहे। इकडे बावनकुळे म्हणतात की आम्ही 4-4.5 तास एकत्र होतो, धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी काही वेळापूर्वीच सांगितलेलं आहे की मी भेट घेतली मात्र देशमुख प्रकरणाचा लढा सुरूच राहणार असं धस यांनी सांगितलेलं आहे। Yes, yes. Oh, yes, yes. एक सेकंड नाही काढत. हो सर, नाही काढत. येस सर, येस हो सर. आता काही ते कशासाठी गेले काय गेले आता मला हे आताच खरंच सांगता येणार नाही, पण हे राज्यानं काही वेळापूर्वीच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी उघडपणे ही भेट घेतलेली आहे, मी लपून छपून त्यांच्या निवासस्थानी गेलो नव्हतो, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो असं धस यांनी सांगितलेलं आहे। मात्र यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत असं आव्हाड यांनी सांगितलंय। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। धनंजयजी, ही जी भेट झालेली आहे याच्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत। ही भेट दुर्दैवी असं काही जण म्हणतात, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला या संदर्भात कुठलीही माहिती नाही। माझं त्यांच्याशी काही बोलणं पण झालेलं नाही या भेटी संदर्भात आणि ते ज्यावेळेस प्रतिक्रिया देतील त्यावेळेस कळणार आहे की ते काय बोलतात। पण धनंजयजी, काही वेळापूर्वीच धस यांनी सांगितलं की मी उघडपणे त्यांना भेटायला गेलो होतो, प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो। हा, मग ते जे बोललेत त्यावर मी काय बोलणार? नाही, पण एकीकडे संघर्ष सुरू असताना अशी भेट घेणं कितपत योग्य आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता त्यांनी म्हणजे कुठल्या संदर्भात त्यांची भेट घेतली, त्यांना काय बोलणं झालंय ते त्यांची माझी भेट झाल्यावर किंवा मला माहिती कळल्यानंतरच मला त्याच्यावर समजेल ना। कारण धनंजयजी, अगदी विधिमंडळापासून ते रस्त्यावरची लढाई आता तुम्ही या संदर्भात धस यांच्याशी बोलणार आहात का? नाही, आता माहिती आपल्याला त्याच्यात काय भेटते त्याच्यावर आपण म्हणजे आपल्याला व्यक्त होऊ, आपल्याला काय बोलतात ते काय किंवा प्रसार माध्यमांना ते व्यक्त होतील ते आपल्याला समजेल लवकरच। धनंजयजी, अगदी सुरेश धस काही वेळापूर्वी स्पष्ट बोलले की प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती मात्र देशमुख प्रकरणाचा जो लढा आहे तो माझा सुरूच राहणार आहे। मला माझी तीच मागणी आहे सगळ्यांना की माझ्या सोबत न्यायाच्या भूमिकेत सगळेजण राहा, न्याय द्या आणि आरोपींना फाशी पर्यंत पोहोचवाच नाही तर आरोपीला फाशी द्या आणि हे अशा घटना बंद करा।
धनंजय, आणखीन एक प्रतिक्रिया तुम्हाला फक्त मी सांगतो. अंजली दमाने या काही वेळापूर्वीच बोलल्या की या सेटिंगचा राजकारणाचा वीट आलेला आहे. आता या संदर्भात सगळी माहिती घेऊनच बोलणं योग्य राहील, कारण माझं आणि त्यांचं कोणाचं बोलणं नाही झालेलं. हं. आणि काही वेळापूर्वी बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत, ते सुद्धा बोलले की हो, धस, मुंडे आणि आम्ही एकत्र होतो आणि आमची भेट झाली होती. हा ना, त्यांनी सांगितले त्यांची भूमिका सांगितली की भेट झाली, पण त्याच्यात काय बोलणं झालंय किंवा आपल्या संदर्भात काय बोलणं झालंय का नाही किंवा काय, हे आपल्याला कसं ठरवणार आपण? आपल्याला त्यांना वाट बघावी लागेल आपल्याला. हं. तरी तुम्ही सुरेश धस यांच्याशी काय संपर्क करणार, काय बोलणार? नाही, आता काही बोललेलं नाही आणि माझी त्यांची भेट पण नाही झालेली. आता ते ज्यावेळेस प्रसार माध्यमांसमोर येतील त्यावेळेस मग आपल्याला कळेल. हं. पण तुम्ही वैयक्तिक काय त्यांना फोन करणार का, त्यांची भेट घेणार का? मी आता मनोज दादांकडे आलेलो आहे. त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती काल परवा, त्यामुळे मी आता पोहोचलोय अंतरवलीत. अगोदर दादांबरोबर मी चर्चा करणार आहे तब्येतीची वगैरे, हं, हं. मग पुढील निर्णय जे काय असेल. धनंजय देशमुख, तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टीव्हीकडे तुमची प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल धन्यवाद.